माझा मुलगा रोहित नागेश सुतार, याला मूळव्याधीचा त्रास होता 2 वर्ष, 4 वर्ष तरी होतात. 2017 पासून त्याला सुरू झाला त्रास. आम्ही आयुर्वेदिक औषध आणि असंच ॲलोपॅथिक वगैरे केली औषधं त्याला डॉक्टरांकडे, बऱ्याच डॉक्टरांकडे नेली, पण त्याचा काही तात्पुरता फरक पडायचा आणि परत त्याला त्रास चालू व्हायचा त्याचा. मग माझ्या सुनेच्या ओळखीचे एक होते. हा, म्हणजे माझ्या ओळखीचे मी आमच्या नेबर होते, तर त्यांच्याकडे मी ऑफिसला असंच पार्ट टाइम जॉबसाठी जायचे. तर मग त्यांच्या मिस्टरांचं गणेश शिंदेचं ऑपरेशन त्यांनी आपल्या साळवे डॉक्टरांनी केलं. तर ते म्हणाले की खूपच चांगलं आहे. आम्हाला तर खूपच, म्हणजे त्यांचं खूप कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन होतं, ते खूप चांगल्या प्रकारे सक्सेसफुल झालं. म्हणून मग आम्हाला वाटलं की यावं आणि मग कन्सल्ट करून बघावं की काय म्हणजे ह्याचा त्रास कमी होईल की नाही. मग आम्ही त्या डॉक्टरांकडे यायचं ठरवलं. हो, यायचं ठरवलं आणि मग त्यांना दाखवलं की बाबा अशी कंडिशन आहे. डॉक्टरांनी बघितलं आणि आम्हाला विश्वास दिला की याला मी बरा करणारच. आणि आम्हाला म्हणजे होप वाटली की खरंच डॉक्टर म्हणतायत त्याच्यात काही. आणि आमचा मेन प्रॉब्लेम होता की तो थोडा मेंटली रिटायर्ड आहे. मग अशा पेशंटला हँडल करायचं कसं, सगळ्याच डॉक्टरांना समजतं नाही समजतं. त्याच्यामुळे मग ह्या डॉक्टरांनी खूप चांगलं कॉपरेट केलं आणि त्यालाही खूप बरं वाटलं. म्हणजे त्यालाही असं चेकिंग करताना वगैरे जास्त काही त्रास नाही झाला. आणि ऑपरेशन पण चांगलं झालं. स्टेपलरचं त्याने केलेलं, त्याला काही त्रास नाही झाला. परत ब्लिडिंग नाही, परत ड्रेसिंग नाही, हे सगळ्या प्रॉब्लेम मधून त्याला चांगलं ऑपरेशन झालं आणि आता तो व्यवस्थित आहे आणि सगळं खातोय. मेन तो खाण्याचा खूप शौकीन आहे, तर मग त्याला हे खाऊ नको ते खाऊ नको असं खूप डॉक्टरने सांगितलं. पण आता त्याचं ऑपरेशन व्यवस्थित झाल्यामुळे आता तो सगळं खाऊ शकतो, हे पण आम्हाला बरं वाटतं. व्यवस्थित आहे आणि आता सक्सेसफुल आहे ऑपरेशन एकदम. त्याच्यामुळे आम्हाला पण बरं वाटलं आणि आम्ही समाधानी आहोत. आणि ऑपरेशन झाल्यानंतर पण डॉक्टरांनी खूप म्हणजे स्वतःहून समोरून फोन करून आम्हाला विचारलं रोहित कसं आहे काय आहे. म्हणजे ते एक आवडलं, नाही तर काय ऑपरेशन झालं सोडून दिलं असं नाही केलं डॉक्टरांनी वेळोवेळी आमची चौकशी केली पेशंटची, कसं आहे, काय करतोय, काय वाटतंय त्याला, काय औषध म्हणजे कसं आहे, काय औषधाचे काही प्रॉब्लेम नाही ना, असं सतत त्यांनी आमची चौकशी करून आम्हाला विचारलं आणि सहकार्य केलं आम्हाला त्याच्यानंतर पण, म्हणजे ऑपरेशन नंतर पण. आणि अजूनही सांगतायत की काही त्रास झाला तर त्याला घेऊन या. तसं काही होणार नाहीच, पण तरी पण तो थोडा हे असल्यामुळे काळजी वाटते, म्हणून त्यांनी सांगितलं की येऊन चेक करा, बाकी काही नाही. आता एकदम व्यवस्थित आहे आणि आम्ही पण खुश आहोत असं. थँक्यू. ओके.